माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचा इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे। यावेळी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार देखील उपस्थित होते। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार रोहित पवार आहेत। दादा, आज सुजय विखे पाटील म्हणाले की मोदी आणि माझी अडचण होत असेल तर तुम्ही तुतारी वाजवा आणि त्यांनी लोकांना हात जोडून ते निघून गेलेले। काय सांगायचं? बरोबर, लोकांचं मत आहे की तुमचीही अडचण झाली, मोदी साहेबांचीही अडचण झाली आणि भाजपची सुद्धा अडचण आहे। लोकांना हे तिघही नको आहेत, त्यामुळे तुतारी वाजवा। आता तुतारी वाजणार तिथं निलेश लंके हे कमीत कमी 2 ते 2.5 लाखांनी निवडून येणार म्हणजे येणार, हे तिथं असणाऱ्या स्वाभिमानी जनतेने ठरवलेलं आहे। आता विरोधात असणारा खासदार सुजय विखेच जर असं म्हणत असतील तुतारी वाजवा, तर अजून जोरात ती वाजणार आणि ती लीड कदाचित 3.5 लाखाला जाईल। Come my love, please don't say no baby, come my love। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। दादा, अनेक ठिकाणी अजित पवार असं म्हणत आहे की आम्ही भाजपासोबत गेलो तरी आम्ही शाहू फुले आंबेडकर यांचे विचार सोडले नाही। काय सांगा? कसं होणार? असं होऊ शकतं का? म्हणजे तुम्ही तिथं जाऊन पद घेणार, तुम्ही मंत्री बनणार, तुम्ही तिथं सुविधा घेणार, तिथं तुमचे कार्यकर्ते मलिदा खाणार आणि मग जो विचार हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विरोधातला विचार आहे, त्या विचाराबरोबर आज तुम्ही गेलेला आहात। त्यामुळे हे जे सोयीचं राजकारण आहे हे लोकांना कळतं। त्यामुळे दादा भाषण करताना तिथं ते बोलत असावेत। आता तुकोबरायांचा अवमान हा भाजपच्या काही लोकांनी केला, त्याचा विरोध करू शकता का तुम्ही? हिंमत आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यावेळेस तुम्ही त्याचा विरोध केला, आज त्या बाबतीत तुम्ही काय करणार आहे? तिथं तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला, त्या बाबतीत तुम्ही आज काय करणार आहात? तर मग हे जे काय चाललेलं आहे इथं तुम्ही फक्त भाषण करण्यासाठी आम्ही त्याच विचाराचे आहोत। अरे पण चव्हाण साहेबांनी जो विचार सांभाळला त्या विचाराच्या विरोधात आज तुम्ही आज प्रचार करत आहात आणि मग सोयीचं राजकारण हे लोकांना कळलेलं आहे, त्यामुळे लोक त्यांच्याबरोबर राहणार नाहीत। लोकसभेच्या वेळेस आमचे 35 खासदार निवडून येतील, तुम्ही मागाशी भाषणात उल्लेख केला आणि विधानसभेला तर महाविकास आघाडी सत्ता येईल हे देखील उल्लेख केला, पण काहीतरी कार्यकर्त्यांना कुठेतरी अडचण होती आणि आम्ही सत्ता आल्यावर सांगू असं तुम्ही? अरे 100% आज कुठेतरी दडपशाही ही विरोधी पक्षाकडनं केली जाते। आज जे सत्तेत आहेत त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना सांगितलं जातं, बँकेला सांगितलं जातं, त्याच्याचबरोबर पाणी सोडत नाहीत, लाईट बंद करतात आणि काही मलिदा गँगचे लोक आहेत म्हणजे लाभार्थी लोक आहेत, ते फोन करून म्हणतात की तुला बघतोच करतोच, आणि हे जे काही धमक्या चालू आहेत त्या धमक्या स्वाभिमानी लोक कधीच ऐकत नाहीत। त्यामुळे इथली जनता आणि या मतदारसंघातली आणि महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहेत। त्यामुळे ही जी नवीन प्रथा धमकीची आहे ते लोकांना खोडून काढायची आहे आणि ती याच लोकसभेला ते काढतील। मी बारामती लोकसभा मतदारसंघातून जर तुम्ही बघितलं तर लीड 3.5 लाखाची असणार आहे आणि इंदापूर या विधानसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी सुप्रियाताईंना लीड कमीत कमी 1 लाखाचे मिळणार आहे। आता आप्पासाहेबसुद्धा आता आपल्याबरोबर आले, त्यांची ताकद आहे, शहासाहेबांची ताकद आहे, अनेक भाजपचे कार्यकर्ते आता आपल्याला जुडलेले आहेत, त्यांची वेगळी ताकद, आपली ऑलरेडी ताकद आणि लोक आज हे इलेक्शन ताब्यात घेत आहेत। त्यामुळे वातावरण जबरदस्त आहे। उलट आम्ही 3.5 लाख म्हणतो, आता 4.5 लाख म्हणावं लागेल। दादा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सुपा येथील सभेत किती दिवस सासूचे असणार आहेत, आता सुनेचे दिवस येणार आहेत असं सांगितलं आहे, काय सांगा? आता अजितदादांनी 2-3 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं, तुम्ही वडिलांना निवडून दिलं, मग मुलाला दिलं, मग तुम्ही मुलीला दिलं, म्हणजे अजितदादा साहेबांना कुठल्या भूमिकेतून पूर्वी बघायचे? वडिलाच्या भूमिकेतून। मग सत्तेत जाण्यासाठी तुमच्यावर काही अडचणी आल्या त्याच्यापासून पळ काढण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या व्यक्तीला सोडून गेला, हे लोकांना कितपत पटलेलं आहे? आणि ते जे काही वक्तव्य करतात त्याच्यामध्ये साहेबांचं एक वक्तव्य आलं ते वेगळ्या अर्थाने काढलेलं आहे। साहेबांचं असं मत होतं जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये आज लढत आहात तेव्हा पवार कुटुंबीय राजकीय दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर आज पुरोगामी विचाराचं आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचं आहे आणि भाजपच्या विरोधातल्या विचाराचं आहे। आज दादा कोणाबरोबर गेलेले आहेत? भाजपबरोबर गेलेले आहेत आणि तो प्रतिगामी विचार आहे। त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून अजितदादा आणि त्यांचा परिवार हा कुठंतरी बाहेरचा झाला आहे राजकीय दृष्टिकोनातून,
हे साहेबांना कुठेतरी म्हणायचं होतं. पण दादा काय 20 दिवसापूर्वी ते म्हणले की कुणीतरी भावनिक करेल, पण दुर्दैवाने आता दादाच भावनिक करायला लागलेत अशी परिस्थिती आहे. म्हणजे कुठेतरी दादांना एक अंदाज आला आहे की सुप्रियाताई 3.5-4 लाखाली खासदार होणार म्हणजे होणार. निवडणुकीला आता 15 ते 20 दिवस बाकी आहे, परंतु साहेबांचे काही जुने सहकारी आहेत ते जास्तीत जास्त आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार प्रवेश करताना दिसत. तर येणाऱ्या 15 दिवसात कशी परिस्थिती असेल? जसं की कोण त्या नाही अप्पासाहेब तर आपल्याकडे आले आहेत, मग अजून कोण साहेबांच्या ना, मग वस्तात कोण आहे तर साहेब आहे. आता महाराष्ट्रामध्ये बघा काय काय होतंय, हे जो फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये काय वातावरण आहे हे लोकांना माहीत आहे आणि लोकांचं फील नेत्यांना येतं आणि नेत्यांना ते फील आल्यानंतर त्यांना माहिती आहे भाजपच्या विरोधात वातावरण आहे. आज भाजपबरोबर जाऊन कोण डोकं फोडणार आहे? लोकच जर त्यांच्या विरोधात असतील, त्याच्यापेक्षा पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि साहेब ज्या विचारासाठी गेले 60 वर्ष झटत आहेत त्या विचाराबरोबर राहिलं हे लोकांना पटेल, आवडेल, म्हणून अनेक चांगल्या विचाराचे लोक आपल्याबरोबर येत आहेत. ते रोहित पवार सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त पवार साहेबांना मदत करण्याचा सर्वसामान्य लोक प्रयत्न करत आहेत. जास्तीत जास्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे सर्वसामान्य लोकांचा ओढा येताना पाहत आहे आणि येणाऱ्या काळात तर जास्तीत जास्त लोक राष्ट्रवादीमध्ये अजून येतील असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर.